Hello students, today's topic is numericals on Kirchhoff's voltage law, loop analysis and mesh analysis. The first numerical is apply KVL to the given circuit and find current flowing through 16 ohm resistance. म्हणजे काय करायचं आपल्याला 16 ओम रेजिस्टन्स मधला करंट फाइंड करायचा आहे. कशा थ्रू? किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ थ्रू. मला मी अगोदर सांगितलंच आहे प्रत्येक लूप मध्ये क्लॉकवाईज डायरेक्शनने आपण डायरेक्शन घेतलेली आहे. फर्स्ट लूप अँड हा आहे तुमचा सेकंड लूप. ओके, बॅटरी आहे आपली 20 व्होल्ट, 4 ओम, 24 ओम, 30 व्होल्ट बॅटरी, सेकंड बॅटरी अँड 16 ओम रेजिस्टन्स. म्हणजे याच्यातला आपल्याला करंट फ्लो करायचा आहे. फर्स्ट इयर अप्लाय KVL लूप फर्स्ट. कुठं लूप फर्स्टला आपल्याला अप्लाय करायचं आहे? लूप नंबर 1 मध्ये. ओके, आपण लास्ट टाइम पाहिलं होतं, जर करंट बॅटरीमध्ये निगेटिव्ह प्लेट पासून पॉझिटिव्ह प्लेटकडे जात असेल तर आपल्याला घ्यायचं आहे पॉझिटिव्ह म्हणजे राईट्स. जर करंट पॉझिटिव्ह प्लेट ऑफ द बॅटरी टू निगेटिव्ह प्लेट ऑफ द बॅटरी जात असेल तर आपल्याला डायरेक्शन घ्यायची आहे, साईन घ्यायची आहे मायनस, मीन्स निगेटिव्ह साईन. ओके, चला बघूया आपण. करंट फ्लो होत आहे 20 व्होल्ट बॅटरी, निगेटिव्ह प्लेट ऑफ द बॅटरी टू पॉझिटिव्ह प्लेट ऑफ द बॅटरी. म्हणजे इथे आपल्याला इथे येईल 20. रेजिस्टन्स ऑलवेज मायनस. रेजिस्टन्स आल्यामुळे आपण काय करू? ऑलवेज आपल्याला मायनस घ्यायचं आहे. 4i1 मायनस 16. बघा इथे i1 चा करंट फ्लो होतोय डाऊनवर्ड साईडनी आणि i2 चा करंट होतोय अपवर्ड साईडनी, म्हणजे अपोजिट. अपोजिट असल्यामुळे आपण घेतलेला आहे इथे मायनस, किंवा रेजिस्टन्स ऑलवेज मायनस. ते झालेलं आहे. आता i1 मायनस i2 दोन्ही करंट मधनं फ्लो होतोय, दोन्ही लूप मधनं करंट फ्लो होतोय. पहिल्यांदा घेतला आपण i1 काय घेतलं फर्स्ट टाइम, जर आपण अप्लाय केलेला आहे लूप फर्स्ट मध्ये. जर सेकंड मध्ये अप्लाय केला असता तर आपण पहिल्यांदा आपण इथे i2 घेतला असतं. पण इथं काय घेतलं आपण फर्स्ट टाइम i1 मायनस i2 इज इक्वल्स टू 0. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपलं इक्वेशन भेटेल इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 2 भेटण्यासाठी आम्हाला लूप अनालिसिस सेकंड मध्ये अप्लाय करावं लागेल. बघा इकडे लूप सेकंड जे KVL टू लूप सेकंड. हे बघा लूप सेकंड मध्ये आपण केला बॅटरी स्टार्ट करून करायचं, आपल्याला बॅटरी पासून करायचं आहे. हे पहा करंट होत आहे पॉझिटिव्ह प्लेट ऑफ द बॅटरी पासून निगेटिव्ह प्लेट ऑफ द बॅटरीकडे, म्हणून इथे येईल आपल्याला -30 व्होल्ट. बघा इकडे सेकंड भेटला आपल्याला 16, रेजिस्टन्स मायनस, दोन्हीही करंट अपोजिट साईडने आहेत. फर्स्ट घेतला आपण i2 मायनस i1 मायनस 24 i2 इज इक्वल्स टू 0. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला इक्वेशन नंबर 2 भेटेल. बघा सॉल्व करायचं आहे आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. तुम्हाला माहितीच आहे कॅल्क्युलेटर मध्ये कशाच आहे सॉल्व करायचं आहे. कॅल्शियम मध्ये सर्व व्हॅल्यूज पुट करा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. तुम्हाला भेटेल करंट i1 आणि i2 भेटेल. आपला फाइंड करायचं करंट I16 ओम रेजिस्टन्स मधला. I16 ओम रेजिस्टन्स कसा आहे बघा इथे i1 मायनस i2 म्हणजे अपोजिट आहे. अपोजिट असल्यामुळे आपल्याला साइन घ्यावं लागेल मायनस i1 मायनस i2. i1 चा करंट भेटलेला आहे आपल्याला 0.5 आणि i2 चा भेटला -0.1. मग I16 ओम i1 मायनस i2 0.5 मायनस परत हा मायनस 0.5 म्हणजे करंट भेटला आपल्याला I16 मध्ये 1.1029 एम्पियर. दिस इज द युअर फायनल आन्सर. थँक्यू स्टुडंट्स.